मागील 7 ते 8 वर्षापासून आपण MPSC किंवा सरळ सेवा या परीक्षेचा अभ्यास करत आहात, तरी पण तुम्ही आतापर्यंत त्या परीक्षेमध्ये यशस्वी झाला नाहीत. तर मित्रांनो, विचार करा, तुम्ही स्वतः किंवा पालकाला फसवत आहात का? मित्रांनो, तुम्ही जरी स्वतः किंवा पालकाला फसवत असाल तर तुम्ही आतापर्यंत त्या परीक्षांना फसवू शकले नाही. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये खास करून अशा काही गोष्टी डिस्कस करणार आहे ज्यामध्ये तुम्हाला कदाचित MPSC किंवा सरळ सेवा परीक्षा या भरतीसाठी तुम्हाला एक चांगला आणि उत्तम पर्याय मिळू शकतो. तर नमस्कार मित्रांनो, मी बबन खडसे, स्टेशन मास्टर दक्षिण मध्य रेल्वे. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की MPSCला पर्यायी परीक्षा कुठल्या कुठल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही 7-8 वर्ष इतका कठोरपणे अभ्यास केला. या अभ्यास करत असताना मित्रांनो, तुम्ही फक्त तुमच्या आईबापाला फसवले किंवा स्वतःला फसवले असं मी म्हणतो. कारण मित्रांनो, त्यांनी त्यांच्या घामाचे पैसे तुमच्यावर खर्च करून तुम्ही रीडिंगवाले, पुस्तकवाले आणि क्लासवाले या लोकांना श्रीमंत करण्याचं काम तुम्ही आतापर्यंत करत आलात. मित्रांनो, तुम्हाला जर या गोष्टी जर लवकर कळाल्या असत्या तर आज तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी सरकारी क्षेत्रामध्ये नोकरीला आले असते आणि तुमच्या मातापित्याच्या जे काही तुमच्याकडून ज्या अपेक्षा असतील त्या तुम्ही पूर्ण करण्यास समर्थ ठरले असते. मित्रांनो, MPSC हे एक मृगजळ आहे असं मी मानतो. कारण की MPSCमध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी 10-12 वर्ष कंटिन्यूस अभ्यास करत असतात, पण शेवटी त्यांना तिथे चांगली नोकरी मिळत नाही आणि पर्यायी त्यांना कुठे शिक्षक सेवक, ग्रामसेवक, तलाठी अशा छोट्या मोठ्या परीक्षेचा पास करून त्यांना छोट्या मोठ्या पदावर समाधानी व्हावं लागतं. तर मित्रांनो, जर तुम्ही आत्ताच नुकतीच MPSC करण्याला सुरुवात केली असेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त MPSCवर अवलंबून राहून चालणार नाही. कारण की जर तुम्ही MPSCवर अवलंबून राहिले तर तुमच्या बऱ्याच काही अपेक्षा भंग होण्याची शक्यता खूप जास्त आहे. तर त्यामुळे मित्रांनो, अभ्यास करत असताना असा अभ्यास करा की या MPSCच्या अभ्यासाबरोबर तुम्ही इतर जे काही केंद्राच्या परीक्षा आहेत, जसं आता तुम्ही म्हणसाल की MPSCमध्ये खूप मोठ्या मोठ्या पोस्ट भरल्या जातात. तर भावांनो, जेवढ्या मोठ्या पोस्ट भरल्या जातात तेवढीच कमी पदं असतात आणि ही कमी पदं असतात. MPSCच्या पाठीमागला इतिहास बघितला असता MPSCने इतक्या वेळेस सिलेबस चेंज केलेला आहे की कुठलाही विद्यार्थी 7-8 वर्षानंतर त्या परीक्षेमध्ये टिकून राहू शकत नाही. कारण की मी एक स्वतःची गोष्ट सांगतो, ज्यावेळेस मी MPSC द्यायला सुरुवात केली होती त्यावेळेस MPSCमध्ये जे काही राज्यसेवा नावाचा पेपर होता, राज्यसेवा प्रिलिम्समध्ये CSAT नवीन इंटरव्ह्यू झालं किंवा CSAT नवीन लागू झालं. CSAT नवीन लागू झाल्यानंतर त्याच वेळेस त्यांनी जे काही मेन्सचा सिलेबस होता, मेन्सच्या सिलेबसमध्ये थोडासा चेंजेस करून त्यांनी जे काही ऑब्जेक्टिव्ह पद्धत लागू केली. पहिले सब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह पेपर व्हायचे, त्यांनी ऑब्जेक्टिव्ह लागू केली आणि आता रिसेंटलीच पाठीमागल्या वर्षी परत त्यांनी ती ऑब्जेक्टिव्ह पद्धत चेंज करून आता परत सब्जेक्टिव्ह पद्धतीकडे आले. तर यामध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या जे काही परीक्षा देण्याचा जे काही पॅटर्न आहे, या पॅटर्नमध्ये कन्फ्यूज करण्याची स्टाईल आपल्याला वेळोवेळी बदलावी लागते. तर मित्रांनो, जर तुम्ही असंच इतर परीक्षेकडे बघितलं, SSCकडे बघितलं असेल तर SSCने पाठीमागल्या बऱ्याच दिवसापासून कुठला सिलेबस चेंज केलेला नाही. त्याचप्रमाणे रेल्वेमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर रेल्वेच्या अशा काही एक्झाम्स आहेत की त्यांचा सिलेबस वर्षानुवर्षे एकच आहे. त्यांचा परीक्षा पॅटर्न थोडा बहुत चेंज झाला असेल, पण त्यांचा परीक्षेचा जे काही सिलेबस आहे त्यांनी आतापर्यंत कधीच चेंज केलेला नाही. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही अशा परीक्षेच्या पाठीमागे लागा की तुम्ही जो काही अभ्यास करत आहात तो अभ्यास परीक्षा पॅटर्न बदलल्यामुळे तुम्हाला तो अभ्यास चेंज करायची वेळ नाही आली पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर खरंच तुमच्या मातापित्यांना किंवा पालकांना समाजामध्ये एक प्रतिष्ठा मिळवून द्यायची असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला पाहिजे. आणि वेळीच सावध होऊन हे काही जे काही मृगजळ आहे, मृगजळाच्या पाठीमागे धावत असताना तुम्ही इतरही गोष्टी केल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला बेरोजगार म्हणून बरेच काही दिवस जगण्याची किंवा बेरोजगार म्हणून समाजामध्ये तुमच्यावर जो काही बेरोजगारीचा ठप्पा आहे तो ठप्पा मिटवण्याची तुम्हाला संधी मिळाली पाहिजे. तर त्यासाठी मित्रांनो, तुम्ही जर आता हा MPSCचा पेपर दिला असेल आणि त्यामध्ये तुम्हाला जर मार्क्स कमी आले असतील तर नाराज होऊ नका. कारण की MPSC म्हणजे सरकारी नोकरीचा एकमेव मार्ग बिलकुलच नाही आहे. तुम्हाला MPSCमध्ये जे काही पेमेंट मिळते त्या पेमेंटची पद्धत तुम्ही छोट्या छोट्या नोकऱ्यामध्ये मिळू शकता, LICमध्ये मिळू शकता, रेल्वेमध्ये मिळू शकता, बँकेत मिळू शकता. त्याचबरोबर तुम्ही जे काही असिस्टंट, STI आणि PSI याच्यापेक्षाही दर्जेदार पदं तुम्ही SSCच्या CGL या परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या पोस्टमध्ये तुम्हाला याच्याहूनही चांगले रेप्युटेशन किंवा याच्याहूनही चांगला पेमेंट खूप चांगल्या प्रकारे मिळू शकतो. तर मित्रांनो,
वेळी सावध व्हा, कारण की MPSCच्या पाठीमागे धावत असताना तुम्ही तुमच्या आयुष्याची जे काही उमेदीची वर्ष आहे वाया घालू नका. कारण की MPSCमध्ये तुम्हाला 2 गोष्टी निश्चितच आहेत. एक तर तुमचे मातापिता तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील किंवा त्यांच्या अपेक्षा भंग होतील. तर आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला तुमच्या आईवडिलाच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत किंवा स्वतःला फसवायचं आहे, आईबापाला फसवायचं आहे. पण भावांनो, तुम्ही सर्वांना फसू शकता, पण जी परीक्षा तुम्ही देत आहात ती परीक्षा तुम्हाला फसवत आहे आणि तुम्ही वेळीच अशा फसव्या परीक्षेपासून सावध झालं पाहिजे. तर मित्रांनो, चला एका नव्या उमेदीने तयारीला सुरुवात करा. तुम्ही आता RRB NTPCचा फॉर्म भरला असेल, RRB ग्रुप Dचा फॉर्म भरला असेल किंवा SSC CGLचा फॉर्म भरला असेल, तर मित्रांनो तुम्ही यापेक्षा SSC CGL ट्राय करा. SSC CGLमध्ये जमत नसेल, तुम्हाला इंग्लिश वीक असेल, तुम्हाला जनरल नॉलेज तुमचं थोडं पॉवरफुल नसेल, तर तुम्ही निश्चितच रेल्वेला एक चांगला पर्याय म्हणून निवडू शकता. कारण की भावांनो, रेल्वेमध्ये तुम्हाला इंग्लिश या सब्जेक्टवर कुठलाही प्रश्न विचारण्यात येत नाही. त्याचबरोबर जर तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता जर थोडी चांगली असेल तर तुम्ही रेल्वेची एक्झाम सहजपणे पार करू शकता आणि चांगल्या STI, PSI किंवा असिस्टंट या पदाचा ग्रेड असणारी नोकरी तुम्ही सहज मिळवू शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर्स करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.